फ्रेझल वर्ब या घटकावरचा हा तिसरा लेक्चर आहे. व्यवस्थितपणे समजून घ्या. या ठिकाणी दिलेले बघा हँड डाऊन आणि ते हँड ओव्हर अशा दोन फ्रेझल वर्ब या ठिकाणी वेगवेगळ्या प्रिपोजिशनच्या तयार होत आहेत. हँड डाऊन इट मीन्स पास ऑन द नेक्स्ट जनरेशन. एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये संपत्ती असेल, कला असेल किंवा बिझनेस असेल ते काय होणे, हस्तांतरित होणे, याला हँड डाऊन असं बोललं जातं. पुढच्या पिढीमध्ये देअर ज्वेलरी बिझनेस हॅज बीन हँडेड डाऊन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. लक्षात ठेवायचं. हँड ओव्हर करणे इट मीन्स टू गिव्ह ऑथॉरिटी ऑर चार्ज. आपल्याकडे असणारा कार्यकारभार किंवा जे काही आपल्याकडे अधिकार आहे तो दुसऱ्याला सुपूर्द करणे, याला हँड ओव्हर असं बोललं जातं. मिस्टर कुमार वेलकम मिस्टर काळे अँड हँडेड ओव्हर चार्ज टू हिम. त्याला चार्ज काय केलेला आहे, हँड ओव्हर केलेला आहे. खूप कॉमन शब्द आहेत, हे माहिती असावे. होल्ड हे क्रियापद आहे बघा. आपण या ठिकाणी होल्ड क्रियापद पाहतोय आता. होल्ड बॅक, होल्ड बॅक इट मीन्स प्रिव्हेंट समबडी ऑर समथिंग मूव्हिंग फॉरवर्ड ऑर प्रोग्रेसिंग. एखाद्याला एखादं नियंत्रण ठेवणे, आवरणे, आवर घालणे, अशा प्रकारचे फ्रेझल वर्ब आहे. आवर घालणे, एखाद्यावर नियंत्रण ठेवणे. लक्षात ठेवायचं. हाऊ कॅन वी होल्ड बॅक आर इमोशन्स ऑन द डेथ ऑफ आ कीथ अँड किन. आपण अशा रीतीनं आपला जर कोणी रिलेटिव्हचा जर डेथ झालेला असेल तर त्याच्या डेथवर आपण स्वतःच्या भावनांना कसा आवर घालू शकतो, नॉट पॉसिबल. या ठिकाणी होल्ड बॅक म्हणजे नियंत्रण ठेवणे. होल्ड ऑन कॉमन इट मीन्स वेट ऑर टू होल्ड टाईटली. आपण बऱ्याच वेळा म्हणतो प्लीज होल्ड ऑन म्हणजे जरा थांब, वेट कर असा अर्थच दिलेला आहे. बरोबर आहे. पुढे दिलेलं होल्ड आऊट इट मीन टू सर्वाईव्ह इन अ डिफिकल्ट सिच्युएशन. आणि होल्ड आऊटचा दुसरा अर्थ आहे टू ऑफर, पुढे करणे. स्मिता होल्ड आऊट द हेल्पिंग हँड टू अस. होल्ड आऊट म्हणजे एखाद्याला काहीतरी देऊ करणे, मदतीचा हात पुढे करणे, असा पण अर्थ तुम्ही घेऊ शकता. आणि होल्ड आऊटचा पहिला अर्थ आहे इट मीन्स टू सर्वाईव्ह इन डिफिकल्ट सिच्युएशन. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये, कठीण परिस्थितीमध्ये टिकाव धरणे, याला होल्ड आऊट असं बोललं जातं. ठीक आहे. होल्ड ओव्हर इट मीन्स टू डिले ऑर टू पोस्टपोन. बरोबर. एखादी नियोजित घटना पुढे ढकलणे, याला आपण होल्ड ओव्हर असं बोललं जातं. याच्या अगोदर आपण पुट ऑफ नावाची फ्रेझल वर्ब पाहिली होती. तिचाही अर्थ होतो टू पोस्टपोन आणि होल्ड ओव्हरचा पण अर्थ होतो टू पोस्टपोन, पुढे ढकलणे. द डिपार्टमेंट मीटिंग हॅज बीन हेल्ड ओव्हर टिल मंडे. लक्षात ठेवायचं. पुढे दिलेलं आहे मित्रांनो कीप अवे. कीप या फ्रेझल वर्बपासून तयार झालेले बघायचं. कीप अवे इट मीन्स डोंट अलाउ समवन नियर समथिंग. च्यापासून दूर ठेवणे किंवा जवळ जाऊ न देणे. कीप अवे फ्रॉम आपण असं म्हणतो, एखाद्या व्यक्तीपासून, एखाद्या गोष्टीपासून एखाद्याला दूर ठेवणे. लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. यू जस्ट कीप अवे फ्रॉम दॅट श्रूड बॉय. त्या मुलापासून दूर राहा. ठीक आहे. कीप बॅक इट मीन मेंटेन सेफ डिस्टन्स म्हणजे काय, सुरक्षित अंतर ठेवणे आपण असं म्हणतो. च्यापासून अंतर ठेवणे. बरोबर आहे की नाही. द गार्ड आज द विजिटर टू कीप बॅक फ्रॉम द केज ऑफ टायगर. बरोबर आहे. जर तुम्ही अशांना प्राणी संग्रहालयामध्ये गेला तर तुम्हाला कधी इन्स्ट्रक्शन दिल्या जातात का तो जो प्राणी त्याच्यापासून दूर राहा. म्हणजे असं तो मोकळा सोडलेला नसतो पहिली गोष्ट, पण तरी पण जो केज असतो, लोक त्या पिंजऱ्यामध्ये हात घालणार वगैरे, तर त्या पिंजऱ्यापासून दूर राहा, त्या प्राण्याला दुरूनच पहा असं तुम्हाला सांगितलं जातं. कीप अप. कीप अप इट मीन्स टू मेंटेन. आपण म्हणतो ना कीप अप, गोईंग ऑन, कंटिन्यू ठेव. एखादं जे चाललेलं कार्य आहे ते कंटिन्यू ठेवणे, पुढे चालू ठेवणं. नॉक डाऊन इट मीन्स टू डिमॉलिश, हिट ऑर इंजोर्ड समवन. हा इम्पॉर्टंट फ्रेझल वर्ब आहे. नॉक डाऊनचा अर्थ होतो एखाद्याला जोरदार धक्का देऊन जखमी करणे किंवा घर, इमारत जमिनोदस्त करणे किंवा पाडणे. बरोबर आहे. बऱ्याच वेळा असं होतं की एखादा इलिगली एखादं घर बांधतो, शेवटी महानगरपालिकेचे लोक येतात आणि ती बिल्डिंग, ते घर किंवा ते ऑफिस उद्ध्वस्त करून टाकतात. याला काय बोललं तर नॉकडाऊन बोललं जातं. किंवा एखाद्या व्यक्तीला जोराचा धक्का देऊन त्याला जखमी करणं. हिज नेबर डायड इन मुंबई आफ्टर बिंग नॉक डाऊन बाय अ कार. कारचा जोराचा धक्का लागला आणि तो व्यक्ती इतका जखमी झाला की त्याचा मृत्यू झाला. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचं. कीप ऑन नावाची क्रिया आपण म्हणतो कीप ऑन इट मीन्स टू कंटिन्यू. तुझं कार्य आहे ते चालू ठेव. कॉपन आहे. लुक नावाची फ्रेझल वर्ब आहे. लक्षात ठेवायचं. आता आपण एलपर्यंत आलेलो आहे. लुक आफ्टर ही खूप इम्पॉर्टंट आणि खूप कॉमन आहे. बऱ्याच वेळा मुलं यांना एकत्रित अर्थ घेतात. लुक आफ्टर इट मीन्स टू टेक केअर ऑफ समबडी. एखाद्याची काळजी घेणं असा अर्थ आहे. यू मस्ट लुक आफ्टर युअर पॅरेंट्स.
तो तुझ्या आई वडिलांची काळजी घ्यायला पाहिजे असा अर्थ दिलेला आहे. लुक आफ्टरचा अर्थ काय होतो? काळजी घेणं. लक्षात ठेवायचं. लुक बॅक इट मीन थिंक अबाउट द पास्ट. घडून गेलेल्या घटनांचा विचार करणे. बरोबर आहे. एक लाईफचा क्षण येतो का त्यावेळीस आपण जरा वेळ थांबतो आणि आपल्या भूतकाळाविषयी गतकाळाविषयी विचार करतो. अरे आपण आता या स्टेजवर आलेलो आहे, किती आपण आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष केलेला आहे, किती काळ वाईट आपण अनुभवलेला आहे, ते आपण काय करतो या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात ठेवायचं. पुढे दिलेले लुक डाऊन ऑन किंवा अपॉन नावाची फ्रेझल वर्ब आहे. लुक डाऊन ऑन किंवा अपॉन नावाची फ्रेझल वर्ब दिलेली आहे. टू हॅव लो ओपिनियन. लक्षात ठेवायचं. इथं 3 शब्द एकत्रित येते. लुक डाऊन ऑन किंवा लुक डाऊन अपॉन नावाची फ्रेझल वर्ब. याचा मिनिंग काय होतोय? टू हॅव लो ओपिनियन. एखाद्याचा तिरस्कार करणे नावाची फ्रेझल वर्ब आहे. एखाद्याचा तिरस्कार करणे. लक्षात ठेवायचं. बघा, वन शुड नॉट लुक डाऊन अपॉन द पुअर. आपण जनरली म्हणतो ना की गरिबांचा आपण तिरस्कार नाही करायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? एखादा व्यक्ती जर गरीब असेल म्हणून आपण त्याला तिरस्कार नाही करायचा, त्याला कमी नाही लेखायचं. गरीब जरी असेल तरी तो माणूस आहे, त्याला स्वाभिमान आहे, त्याला स्वतःचा अभिमान आहे. त्यामुळे त्याच्या स्वाभिमानासाठी काय होईना आपण कुणाला अशा नंतर कमी लेखायचं नाही. लक्षात ठेवायचं. हे इम्पॉर्टंट आहे. लुक फॉरवर्ड टू नावाची फ्रेझल वर्ब आहे. लुक फॉरवर्ड टू. टू हा बाय डिफॉल्ट या ठिकाणी येतो. इट मीन्स अँटिसिपेट समथिंग प्लीझंट. काहीतरी चांगलं घडेल यासाठी उत्सुकतेनं वाट पाहणे. जनरली ज्यावेळेस आपण एखादं ॲप्लिकेशन फॉर्म भरतो त्या ॲप्लिकेशन लेटरमध्ये वगैरे सगळ्यात शेवटी ही लाईन टाकताय, आय एम लुकिंग फॉरवर्ड टू युअर फेवरेबल रिस्पॉन्स. मी तुमच्या फर्ममध्ये इन्स्टिट्यूटमध्ये ॲप्लाय केलेल्या जॉबसाठी आणि अपेक्षा बाळगतो की मला चांगला तुमच्याकडनं रिस्पॉन्स येईल. उत्सुकतेनं वाट पाहणे वगैरे. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू युअर फेवरेबल रिस्पॉन्स. लक्षात ठेवायचं. पुढे दिलेले बघायचं लुक फॉर. लुक फॉरचा अर्थ या ठिकाणी घ्यायचा आहे टू होप, टू गेट समवन ऑर समथिंग दॅट यू वॉन्ट. शोध घेणे, शोधणे. लुक फॉर म्हणजे शोधणे. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. अतिशय इम्पॉर्टंट हा एक शब्द या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो, लुक फॉर. मग आता तू या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करूया. वी आर लुकिंग फॉर अ पार्टनर इन अ न्यू बिझनेस व्हेंचर. लुक फॉरचा अर्थ होतो शोध घेणे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जर एखादा बिझनेस चालू करताय तर बिझनेससाठी तुम्हाला पार्टनरचा शोध घ्यायचा आहे. का तो तितका कार्यक्षम आहे, तो तितका फायनान्शियली स्ट्रॉंग असेल का जो तुमच्या बिझनेसला मदत करू शकेल, अशा व्यक्तीचा शोध घेणं वगैरे. बरोबर आहे. किंवा बाकीची एखादी गोष्ट वगैरे शोधणे असं पण होऊ शकतो. लुक इन ऑन नावाची फ्रेझल वर्ब आहे. लुक इन ऑन. याचा अर्थ काय होतोय? टू मेक अ शॉर्ट विजिट. एखाद्या प्लेसला, एखाद्या ऑफिसला धावती भेट देणं. लुक इन ऑन. लक्षात ठेवायचे. वी विल लुक इन ऑन यू आफ्टर अ वीक. एका आठवड्याने तुला धावती भेट देऊ असा अर्थ होतोय. लुक इन टू नावाची फ्रेझल वर्ब आहे. कॉमन आहे आणि महत्त्वाची आहे. लुक इन टू इट मीन्स टू एक्झामाइन समथिंग व्हेरी केअरफुली. एखादा प्रोजेक्ट असेल, एखादी समस्या असेल, तिच्यामध्ये लक्ष घालणे, काळजीपूर्वक ती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणं, काळजीपूर्वक तपास करणे, चौकशी करणे. द ऑफिसर हॅज प्रॉमिस टू लुक इन टू द मॅटर. लुक आउट फॉर नावाची एक वेगळी फ्रेझल वर्ब आहे. लुक आउट फॉर इट मीन्स टू ट्राय टू सी ऑर टू सर्च. शोध घेणे, एखाद्या वस्तूचा, एखाद्या संकल्पने, एखाद्या गोष्टीचा शोध घेणं. सी लुक्ड आउट फॉर सम इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स इन द कबर्ड. तिच्या कपाटामध्ये ती काही महत्त्वाच्या डॉक्युमेंटचा शोध घेत होती अशा अर्थानं. लुक ओव्हर नावाची फ्रेझल वर्ब आहे. लुक ओव्हर इट मीन्स टू इन्स्पेक्ट, टू एक्झामाइन समथिंग. तपासणी करणे नावाची फ्रेझल वर्ब आहे. काय? तपासणी करणे. लक्षात ठेवायचे. आय हॅव लुक्ड ओव्हर ऑल दी असाइनमेंट. मी अनेक असाइनमेंटमध्ये तपासणी केलेली आहे अशा अर्थानं. लुक टू आहे. इट मीन टू एक्सपेक्ट ऑर टू होप. एखाद्या गोष्टीसाठी एखाद्यावर अवलंबून राहणे. लुक टू त्याला बोललं जातं. दे आर लुकिंग टू हर टू ब्रिंग द कंपनी बॅक टू प्रॉफिट. एखाद्या कंपनी खूप लॉसमध्ये चाललेली असेल तर ती लोकं आहेत, ते कंपनीचं डिरेक्टर आहे, मॅनेजिंग डिरेक्टर आहे किंवा बाकीचे जे काही ग्रुप आहे ते त्या नवीन मॅनेजरवर डिपेंड आहेत का तुम्ही चांगल्या पद्धतीनं कार्य करा. बरोबर आहे. लुकअप नावाची फ्रेझल वर्ब आहे. लुकअप इट मीन्स टू फाइंड ऑर टू सर्च अ वर्ड ऑर अ पीस ऑफ इन्फॉर्मेशन इन अ डिक्शनरी. बरोबर आहे. डिक्शनरीमध्ये, पुस्तकामध्ये काही मजकूर, शब्द, महत्त्वाची माहिती शोध घेणं असा अर्थ होतो. शोधणे असा अर्थ आहे कॉमन.
प्लीज लुकअप दिस वर्ड इन द डिक्शनरी. लुकअप म्हणजे काय? शोध घेणं. पुढे दिलेलं आहे लुक अप टू. बघा इथं 3 शब्द दिलेले. लुक अप टू याचा अर्थ होतो मित्रांनो टू रिस्पेक्ट समबडी, एखाद्याचा आदर करणे. लक्षात ठेवायचं, एखाद्याला आदर भावनेने त्याच्याकडं पाहणे, याला लुक अप टू असं बोललं जातं. वी लुक अप टू आवर टीचर्स अँड ओबे देम. छोटी छोटी वाक्ये त्यांच्या आधारे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. पुढचा दिलेला बघायचा मेक ऑफ. या ठिकाणी OFF आहे, लक्षात ठेवायचं. मेक ऑफचा अर्थ काय होतो? टू लिव्ह समवेअर इन हरी. एखाद्या प्लेस किंवा घाईघाईनं निघून जाणे. काय असतो त्याचा? घाईघाईनं निघून जाणे. तुम्हाला एखादं कार्य करायचं आहे, तुम्हाला घाई झालेली आहे, तुम्ही निघून जाता. बिकॉज ऑफ एमर्जन्सी ट्रान्सफर आय विल हॅव टू मेक ऑफ फॉर मुंबई इमॅजिएटली. घाईघाईनं आम्हाला मुंबईला जाण्याची वेळ आलेली आहे, या पद्धतीनं. पुढे दिलेलं आहे बघा मेक ऑफ विथ. इट मीन्स टू स्टील ऑर टू रन अवे. चोरणे असा अर्थानं दिलेलं आहे. मेक ऑफ विथचा अर्थ काय होतो? चोरणे. द थीव्स मेड ऑफ. बघा मित्रांनो इथं मेड दिलेला आहे, या ठिकाणी मेक दिलेला आहे. तर तुम्ही हे जे क्रियापद आहे हे 12 काळांपैकी कोणत्याही काळामध्ये वापरू शकता. फक्त त्याच्यानंतर जे प्रेपोजिशन किंवा ॲडव्हर्ब येईल तर ते बदलायचं नाही, लक्षात ठेवायचं. सो दिस थीव्स मेड ऑफ विथ द व्हॅल्युएबल फॉर्म्स फ्रॉम दी हाऊस. व्हॅल्युएबल्स म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी, महत्त्वाच्या वस्तू घेऊन ते पसार झाले. मेक आऊट इट मीन्स टू अंडरस्टँड. समजणे किंवा आकलन करणे, अशा प्रकारची गोष्ट. समजणे किंवा आकलन करणे. आय कॅनॉट मेक आऊट वॉट दे वॉन्ट. लक्षात ठेवा, आय कॅनॉट मेक आऊट वॉट दे वॉन्ट. ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका. पुढे दिलेलं बघायचं मेक ओव्हर. मेक ओव्हर या फ्रेझल वर्बचा अर्थ होतो टू ट्रान्सफर. काय अर्थ होतो त्याचा? ट्रान्सफर. स्वाधीन करणे, मालकी ताब्यात देणे असा अर्थ झालेला त्याचा. एखाद्या गोष्टीची मालकी फर्म असेल, इन्स्टिट्यूट असेल वगैरे, तुम्ही हक्क मालकी ताब्यात दिला. मेक ओव्हर. द ओल्ड कपल मेड ओव्हर देअर प्रॉपर्टी टू द ट्रस्ट. एक ओल्ड कपल आहे, त्यांना मुलगा नाही आहे किंवा त्यांना कोणी वारसदार नसेल, त्यांनी त्यांची आयुष्याची सगळी जमवलेली पुंजी, सगळा जमवलेला पैसा, प्रॉपर्टी एका ट्रस्टला हस्तांतरित करून टाकला. बरोबर आहे, म्हणजे ट्रान्सफर केला. मेकअप ही फ्रेझल वर्ब. मेकअप म्हणजे आपण घरात मेकअप करतो तो नाही. मेकअप इट मीन्स स्टॉप बिंग अँग्री विथ समवन असा अर्थ होतोय. राग भांडण मिटवणे असा अर्थ लक्षात ठेवायचा. बरोबर आहे की नाही? रमेश अँड रणजित ऑफन कॉरल बट दे ऑलवेज मेक इट अप सून आफ्टर. मेकअपचा अर्थ काय होतो? राग असेल, भांडण आहे, ते काय करणे? मिटवणे. आणि मेकअप फॉर नावाची एक अतिशय इम्पॉर्टंट फ्रेझल वर्ब आहे बघा. मेकअप फॉर या फ्रेझल वर्बचा अर्थ होतो मित्रांनो टू कम्पेन्सेट, म्हणजे नुकसान भरपाई देणं. काय केलं जातं? नुकसान भरपाई देणं. इट इज इम्पॉसिबल टू मेकअप फॉर द लॉस्ट टाईम. एकदा जो वेळ वायाला गेलेला आहे, त्या वायाला गेलेला जो वेळ आहे त्याचे नुकसान भरपाई करणं हे खूप डिफिकल्ट आहे. बरोबर आहे की नाही? याला नुकसान भरपाई असं बोललं जातं. पुढे बोललेलं बघा पासपासून सुरू झालेला फ्रेझल वर्ब बघायचा आता. पास अवे. पास अवे इट मीन्स टू डाय. आता मी काही ओरली सांगतो, तुम्हाला समजून घ्या. पास अवे म्हणजे डाय, म्हणजे मरणे, लक्षात ठेवायचं. पास ऑफ याच्यामध्ये सुद्धा OFF आहे. इट मीन्स टू कम्प्लिटेड समथिंग. समाप्त करणे, संपन्न करणे असा अर्थ निघतोय. द सेरेमनी पास्ड ऑफ पीसफुली. अगदी शांततेच्या मार्गानं कार्यक्रम समारंभ संपन्न झाला असा अर्थ घ्यायचा. पास ओव्हर इट मीन्स टू इग्नोर. हा इम्पॉर्टंट फ्रेझल वर्ब आहे, लक्षात ठेवायचं. पास ओव्हर इट मीन्स टू इग्नोर, दुर्लक्षित करणे असा अर्थ निघतोय. द मॅनेजमेंट कमिटी पास्ड हिम ओव्हर फॉर प्रमोशन अँड मेड हिज ज्युनियर द न्यू मॅनेजर. लक्षात ठेवायचं. पास ओव्हरचा अर्थ होतोय इग्नोर करणे, दुर्लक्षित करणे, लक्षात ठेवायचं. पुढे बघायचं आहे पुल डाऊन. पुल डाऊन ही फ्रेझल वर्ब आहे. पुल डाऊनचा अर्थ काय होतो मित्रांनो? टू डिमॉलिश ऑर टू डिस्ट्रॉय. नष्ट करणे, पाडून टाकणे असा अर्थ निघतो याचा. लक्षात काय? नष्ट करणे किंवा पाडून टाकणे, लक्षात ठेवायचं. द PMC हॅज पुल डाऊन द ओल्ड ब्रिज. जो काय जुना ब्रिज आहे तो पुणे महानगरपालिकेने PMCने काय केलेला आहे? पाडवून टाकलेला आहे, लक्षात ठेवायचं. पुल डाऊन इट मीन्स डिमॉलिश. बिल्डिंग इज पुल डाऊन, पाडणे अशा अर्थानं. पुढे दिलेलं बघायचं पुल ऑफ. पुल ऑफ ही फ्रेझल वर्ब आहे. हिचा मिनिंग होतोय मॅनेज टू डू समथिंग डिफिकल्ट ऑर ट्रिकी. एखादं अवघड काम करण्यास तुम्ही काय करणं? यशस्वी झालेला आहात. यशस्वी होणे, लक्षात ठेवा. मॅनेज टू डू समथिंग व्हेरी डिफिकल्ट ऑर व्हेरी ट्रिकी, लक्षात ठेवायची. पुल थ्रो नावाची फ्रेझल वर्ब आहे.
हिचा अर्थ होतो मित्रांनो टू रिकवर फ्रॉम इलनेस किंवा प्रॉब्लेम. एखादी समस्या आहे, आजार आहे, तिच्यातून बाहेर पडणे अशा अर्थाची फ्रेझल वर्ब आहे. आय एम शुअर दॅट युअर ब्रदर विल पुल थ्रो द इलनेस. जो आजार आहे त्या आजारामधून तो काय होणार आहे, बाहेर पडणार आहे. हे अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. पुढे दिलेलं बघा आता, पुट अक्रॉस किंवा पुट ओव्हर ह्या दोघांपैकी कुठलाही एक वापरला तरी चालेल, दोन्ही नाही वापरायच्या. पुट अक्रॉस किंवा पुट ओव्हर अशी फ्रेझल वर्ब आहे. हिचा मिनिंग होतो टू कम्युनिकेट ऑर कन्वे अ मेसेज क्लिअरली. कम्युनिकेट किंवा कन्वे अ मेसेज क्लिअरली म्हणजे योग्य शब्दांमध्ये तुम्हाला तुमची संकल्पना मांडता येणं, याला पुट ओव्हर किंवा पुट अक्रॉस असं बोललं जातं. बरोबर आहे. तुमचं म्हणणं ज्यावेळी तुम्हाला दुसऱ्याला सांगायचं आहे ते योग्य शब्दांच्या आधारे समजून सांगणं, याला पुट ओव्हर असं बोललं जातं. बघायचं, द ऑफिसर डिड नॉट पुट हिज व्ह्यूज अक्रॉस वेल इन द मीटिंग. लक्षात ठेवायचं, पुट अक्रॉस लक्षात ठेवायचं मित्रांनो. बऱ्याच वेळा फ्रेजच्यामध्ये एखादं ऑब्जेक्टसुद्धा येऊ शकतं या पद्धतीनं, पण फ्रेज याचे पुट अक्रॉस किंवा पुट ओव्हर. इथं दिलेलं आहे पुट बाय. पुट बाय इट मीन टू सेव्ह समथिंग फॉर द फ्युचर. भविष्यासाठी काहीतरी साठवून ठेवणे. बघा, वी डिसाइडेड टू पुट सम मनी बाय एव्हरी मंथ. दर महिन्याला काही पैसा साठवून ठेवण्याचा निर्णय घेतला या पद्धतीनं. पुढे दिलेलं आहे पुट ऑफ. आपण पाहिलेले ऑलरेडी. पुट ऑफ इट मीन्स टू पोस्टपोन ऑर टू डिले. पुढे ढकलणे. एखादा कार्यक्रम आहे, एखादा समारंभ, एखादी मॅच आहे, एखादी एक्झाम आहे किंवा एखादी नियोजित घटना पुढे ढकलणे, याला काय म्हणतो आपण, पुट ऑफ. लक्षात ठेवा, मॅनेजर हॅज पुट ऑफ आर इंटरव्ह्यूज अंटिल नेक्स्ट मंथ. पुढच्या महिन्यापर्यंत आपले इंटरव्ह्यूज काय केलेले, पुढे ढकलण्यात आलेले आहेत. पुट ऑन नावाची फ्रेझल वर्ब आहे. पुट ऑनचा अर्थ काय होतो मित्रांनो, टू कव्हर ऑर टू वेअर. परिधान करणे, अंगावर घालणे किंवा कपड्याने झाकणे. लक्षात ठेवायचं. म्हणजे जनरली आपण कपडे घालतो डेली, त्याला आपण पुट ओव्हर असं बोललं जातं, सॉरी पुट ऑन बोललं जातं. ही पुट ऑन हिज ग्लासेस अँड लुक ॲट जय. म्हणजे परिधान करणे, चष्मा जरी असेल तरी आपण तो घालतो, याला पुट ऑन असं बोललं जातं. टोपी घालतो, पुट ऑन असं बोललं जातं. शर्ट घालतो, पुट ऑन असं बोललं जातं. कोट घालतो, पुट ऑन असं बोललं जातं. ठीक आहे. याच पद्धतीनं आपण असे काय अर्थ या ठिकाणी घ्यायचे बघायचं. पुट आउट ही दुसरी फ्रेझल वर्ब आहे. पुट आउट इट मीन्स टू ब्रॉडकास्ट समथिंग. जाहीर करणे, पब्लिश करणे, ब्रॉडकास्ट. लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. एखादी बातमी असेल, काही माहिती असेल, ती जाहीर केली जाते. दे हॅव पुट आउट द डिस्क्रिप्शन ऑफ द क्रिमिनल हू रॅन अवे फ्रॉम द प्रिझन. तुरुंगामधून जो कैदी पळून गेलेला आहे त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी पुन्हा त्याचं डिस्क्रिप्शन लावलेलं आहे. जर कुणाला असा व्यक्ती दिसला तर तुरंत पोलिसांना कळवा, अशा स्वरूपाचं. पुढे दिलेल्या मित्रांनो, पुट आउट इट मीन टू एक्सटिंग्विश ऑर सिगरेट फायर. विझवणे. कॉमन आहे. पुट अप विथ नावाची एक IMP फ्रेझल वर्ब आहे. हिचा मिनिंग होतो मित्रांनो टू बेअर ऑर टू टॉलरेट. सहन करणे. बेअर ऑर टू टॉलरेट, सहन करणे अर्थाची फ्रेझल वर्ब आहे. बरोबर आहे. सी विल नॉट पुट अप विथ हिज बॅड बिहेवियर एनी लॉंगर. बरोबर आहे. पुट अप विथ नावाची फ्रेझल वर्ब आहे. ठीक आहे. ह्या ठिकाणी दुसरं दिलेलं बघायचं, रूट आउट. रूट आउटचा अर्थ काय होणे, फाइंड द सोर्स ऑफ अ प्रॉब्लेम अँड रिमूव्ह इट. एखादी समस्या समूळ नष्ट करणे. काय अर्थ होतो, एखादी समस्या समूळ नष्ट करणे असा अर्थ होतो. त्याला आपण रूट आउट म्हणतो. द कमिटी हॅज डिटरमाइंड टू रूट आउट द करप्शन. एक कमिटी नेमलेली आहे आणि त्यांनी निर्णय घेतलेला आहे, दृढ निश्चय केलेला आहे का समाजामध्ये जे करप्शन आहे ते आम्ही समूळ नायनाट करू, या पद्धतीनं. ठीक आहे. पुढे दिलेले मित्रांनो, रन अक्रॉस. आता बघा, रन ह्या क्रियापदापासून तयार झालेल्या फ्रेझल वर्ब. रन अक्रॉस इट मीन्स टू मीट बाय चान्स. योगायोगानं भेटणे. बरोबर आहे की नाही. आय रॅन अक्रॉस संदीप इन द लायब्ररी. मी माझं काही पुस्तक घ्यायला वगैरे लायब्ररीत गेलो आणि तिथं गेल्याच्या नंतर खूप माझा जुना मित्र मला त्या ठिकाणी दिसला. बरोबर आहे. बाय मी काय संदीपला भेटायला लायब्ररीत गेलो नव्हतो, मी गेलो पुस्तक आणायला, पण तिथं गेल्याच्या नंतर मला तो तिथे दिसला. म्हणजे योगायोगानं एखाद्या व्यक्तीची गाठ पडणे, याला रन अक्रॉस असं बोललं जातं. लक्षात ठेवायचं. पुढे दिलेल्या रन आफ्टर इट मीन टू परस्यू ऑर टू चेस. पाठलाग करणे एखादा व्यक्तीचा, जनरली चोर असेल वगैरे, याचा पाठलाग केला जातो. रन आफ्टर. रन अवे म्हणजे टू लिव्ह, इस्केप, पळून जाणे. बरोबर आहे. रन अवे विथ
इट मीन्स टू स्टील. इथं विथ हा शब्द इम्पॉर्टंट आहे. रन अवे बोललं तर पळून जाणे, पण रन अवे विथ बोललं तर चोरी करून पळून जाणे. आता जर चोरी केलं म्हणजे तो पळूनच जाणार, बरोबर आहे. असं नाही की एखादी वस्तू चोरली तिथं थांबून राहिला. चोरी केल्यावर तो पळूनच जाणार ना, पण चोरी ही इम्पॉर्टंट आहे, नंतर पळून जाणे. त्यामुळे रन अवे विथ म्हणजे द बॉय रॅन अवे विथ द एंटायर कॅश. कॅश घेऊन पळून गेला. या छोट्या छोट्या गोष्टी फरक तुम्ही समजून घ्या. पुढे दिलेलं आहे मित्रांनो, रन डाऊन. रन डाऊन इट मीन टू क्रिटिसाइज. एखाद्यावर जोराची टीका करणे, लक्षात ठेवायचे. म्हणजे पॉलिटिकल पार्टीमधला एखादा लीडर दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीच्या लीडरची टीका करत असतो, त्याच्या पॉलिसीवर टीका गव्हर्नमेंटवर टीका केली जाते, धर्मावर टीका केली जाते, एखाद्या व्यक्तीच्या चरित्रावर टीका केली जाते, एखाद्या व्यक्तीच्या कामाच्या पद्धतीवर टीका केली जाते, बरोबर आहे की नाही. सो द मॅनेजर ऑलवेज रन द क्लर्क डाऊन इन फ्रंट ऑफ द स्टाफ. म्हणजे मॅनेजर त्यांच्या क्लर्कला नेहमी इतरांपुढे त्याची टीका करायचा. लक्षात ठेवा. छोटी छोटी उदाहरण पहा. रन इन टू मीन्स टू मीट बाय चान्स, अचानक भेटणे, संधीनं भेटणे. रन ओव्हर इट मीन्स टू एक्सीड, ओव्हरफ्लो ऑर टू डिराईव्ह. ओव्हर अंगावरून जाणे, मोटार असेल, एखादं इंजिन असेल, या पद्धतीनं तुम्ही जी फ्रेझल वर्ब आहे तुम्ही ते घेऊ शकता. जसं आहे अ स्पीडिंग ट्रेन रॅन ओव्हर पीपल वाईल दे व सेलिब्रेटिंग दसरा नियर अमृतसर. आता एक 3-4 वर्षांपूर्वी एक अशी घटना घडली होती. दसऱ्याचा समारंभ या ठिकाणी अमृतसरमध्ये चालला होता आणि एक कोइन्सिडंट असा घडला का त्या ठिकाणापासून रेल्वे ट्रॅक खूप जवळ होता आणि लोकांची इतकी तोबागर्दी जमली का लोक अक्षरशः तो कार्यक्रम पाहण्यासाठी रावणाचं दहन करायचं तर अक्षर रेल्वे ट्रॅकवर उभे होते. रात्रीची वेळ होते आणि एका दिशेने इतकी भरधाव ट्रेन येत होती का अक्षरशः त्या ट्रेनला इतका वेळेमध्ये पॉसिबल झालं नाही ब्रेक दाबणं वगैरे. तिनं बराच वेळा हॉर्न वाजवूनसुद्धा लोक हटली नाही आणि अक्षरशः त्या लोकांना चिरडून ती ट्रेन पुढे निघून गेली. खूप वाईट घटना. त्याला आपण रॅन ओव्हर बोललं जातं. ओव्हरफ्लो म्हणा, एक्सीड म्हणा, ड्राईव्ह ओव्हर असं म्हणा. असे वेगवेगळे मिनिंग तुम्ही घेऊ शकता. पुढे दिलेले मित्रांनो स्टँड बाय. स्टँडपासून तयार झालेले फ्रेझलवर स्टँड बाय इट मीन्स टू सपोर्ट. एखाद्याला पाठिंबा देणं, एखाद्याला साथ देणं, एखाद्याच्या बाजूने उभे राहणं, बरोबर आहे. आफ्टर मॅरेज दे प्रॉमिस टू स्टँड बाय इच अदर. लक्षात ठेवा. लग्नाच्या नंतर त्यांनी दोघांनी एकमेकाला ठरवलं की किती सुखदुःखाचे क्षण येऊ आपण एकमेकाच्या सोबत राहायचं, एकमेकाला पाठिंबा द्यायचा. लक्षात ठेवा. हे एक आनंदी जीवनाचं सूत्र आहे, बरोबर आहे की नाही. प्रत्येक वेळेला जीवनामध्ये तुम्हाला चांगल्याच गोष्टी घडतील असं काही नाही. एखादी गोष्ट वाईट घडली याचा अर्थ लगेच पार्टनरला सोडून द्यायचा असा पण अर्थ होत नाही, बरोबर आहे. सुखदुःखामध्ये सुखदुःखामध्ये सोबत राहणं हे खऱ्या अर्थानं सुखी जीवनाचा मंत्र आहे. स्टँड फॉर इट मीन्स टू मीन, सिग्निफाय ऑर टू डिनोट. चे प्रतीक असणे. व्हॉट डज TCS स्टँड फॉर चा अर्थ असणे. चा अर्थ नक्की TCSचा अर्थ काय, टाटाचा अर्थ काय, सिम्बॉलिक मिनिंग विचारला जातो. लक्षात ठेवायचं. स्टँड अप फॉर नावाची फ्रेझल वर्ब आहे. हिचा मिनिंग होतो मित्रांनो टू डिफेंड, टू सपोर्ट समबडी ऑर समथिंग. साथ देणे, पाठिंबा देणे. लक्षात ठेवा. स्टँड आउट इट मीन्स टू बी नोटिसेबल, उठून दिसणे, बरोबर. हिज डान्सिंग परफॉर्मन्स स्टूड आउट फ्रॉम ऑल द रेस्ट. बाकीच्या परफॉर्मन्समध्ये एका व्यक्तीचा परफॉर्मन्स हा उठून दिसत होता, बरोबर आहे. नोटिसेबल आहे म्हणजे बाकीच्यांपेक्षा त्याचा चांगला आहे असं सगळ्यांना दिसत होतं. त्याला स्टँड आउट असं बोललं जातं. पुढे बघायचं मित्रांनो टेकपासून तयार झालं. टेक आफ्टर इट मीन्स लुक लाईक ऑर टू रिझेंबल. चहासारखा दिसणे, एखाद्या व्यक्तीसारखा दिसणे, एखाद्या व्यक्तीच्या सवयी सारख्या असणे अशा अर्थानं. ही टेक्स आफ्टर हिज फादर. चहासारखा दिसणे. बऱ्याच वेळा मुलगा असतो तो वडिलांसारखा दिसतो, आईसारखा दिसतो वगैरे ह्या पद्धतीनं, बरोबर आहे. म्हणजे चेहरेपट्टी कुठेतरी वडिलांसारखी असते अशा पद्धतीनं. टेक डाऊन नावाची फ्रेझल वर्ब आहे. इट मीन्स टू राईट डाऊन, हा कॉमन आहे, लिहून घेणे. टेक ऑफचा अर्थ होतो टू लिव्ह द ग्राउंड ऑर टू रिमूव्ह समथिंग, इम्प्रूव्ह क्लिकली, बरोबर आहे. विमानानं तुम्ही जाताय त्याला टेक ऑफ असं बोललं जातं. ग्राउंड सोडणे. ग्राउंड आपण केव्हा सोडतो, विमानाने जातो. विमान काय जमिनीवरूनच नाही जात, बरोबर आहे. धावपट्टी सोडली का विमान वरती जातं, बरोबर आहे. याला आपण उड्डाण करणे, काढून टाकणे, यशस्वी होणे अशा 3-4 अर्थ निघतात. पुढे बघा. टेक ऑफचा दुसरा अर्थ आहे मित्रांनो टू रिमूव्ह, काढून टाकणे. लक्षात ठेवायचं. रोजमेरी ऑलवेज टेक्स हर ग्लोव्ज ऑफ. लक्षात ठेवायचं. टेक्स ऑफ हर ग्लोव्ज
टू एक्झामाइन सच थिंग. समजून घ्या. पुढे दिलेलं टेक ओव्हर, इट मीन्स टू टेक अ चार्ज. पदभार स्वीकारणे. टेक ओव्हर म्हणजे काय? पदभार स्वीकारणे. म्हणजे एखाद्या डिपार्टमेंटमध्ये एखादा व्यक्ती आहे, तो रिटायर झाला असेल, त्याची बदली झाली असेल, तर दुसरा व्यक्ती त्याचा पदभार स्वीकारतो. याला टेक ओव्हर असं बोललं जातं. टेक टू नावाची फ्रेझल वर्ब आहे. इट मीन्स टू ॲडिक्ट टू समथिंग. च्या आहारी जाणे. ॲडिक्ट टू समथिंग म्हणजेच काय? च्या आहारी जाणे अशा नावाची फ्रेझल वर्ब आहे. ही हॅज टेकन टू इटिंग नॉनव्हेज फूड आफ्टर द ॲक्सिडंट. लक्षात ठेवायचं, आहारी जाणे. पुढे दिलेले मित्रांनो टेक अप नावाची फ्रेझल वर्ब आहे. टेक अप इट मीन्स टू स्टार्ट ऑर टू बिगिन. सुरुवात करणे. टेकअपचा अर्थ होतो सुरुवात करणे. दुसरा अर्थ दिला आहे टू फील किंवा टू ऑक्युपाय, व्यापणे असा अर्थ दिलेला आहे. बरोबर आहे की नाही? दिस प्रोजेक्ट विल टेक अप टू मच टाईम. टेकअप म्हणजेच काय? एक तर सुरुवात करणे किंवा व्यापणे असा अर्थ तुम्ही घेऊ शकता. टेक इंटू नावाची फ्रेज आहे. टॉक इंटू. इथं क्रियापद सुरू झाले, दुसरं टॉक. टेक नाही, आता टॉक झालेलं आहे. टॉक इंटू इट मीन टू परस्यू समबडी. परस्यू म्हणजे एखाद्याचं मन वळवणे. बोलण्यामधून एखाद्याचं मन वळवणे याला परस्यू बोललं जातं. टेक इंटू बोललं, टॉक इंटू बोललं जातं. खात्री पटवणे. माय फ्रेंड टॉक्ड मी इंटू बाईंग अ कार. कार विकत घेताना माझ्या मित्रानं माझं मन वळवलेलं आहे. बाबा रे ही कार अशी आहे, ही कार तशी आहे, ही घे, ही घेऊ नको. आपण या पद्धतीने एखाद्याला माहिती देत असतो. बरोबर आहे. पुढे दिलेलं बघा टॉक आउट. टॉक आउट इज मीन्स टू डिस्कस अ प्रॉब्लेम इन ऑर्डर टू फाइंड आउट द सोल्युशन. एखाद्या समस्येवर चर्चा करणे. टॉक आउट. पुढे दिलेलं टॉक ओव्हर. इट मीन्स टू डिस्कस समथिंग. चर्चा करणे. यू मस्ट टॉक ओव्हर द प्रॉब्लेम विथ युअर फ्रेंड्स. लक्षात ठेवायचं. पुढे पाहायचं आता टिअर डाऊन नावाची फ्रेझल वर्ब आहे. टिअर. टिअर डाऊन इट मीन्स टू डिमॉलिश. पाडणे, कोसळून टाकणे. लक्षात ठेवायची. दे हॅव डिसाइडेड टू टेअर डाऊन द ओल्ड बिल्डिंग. एक अशा प्रकारची ओल्ड बिल्डिंग आहे, ती तोडण्याचा, कोसळण्याचा त्यांनी निर्णय घेतला. एक काळ गेल्याच्या नंतर जाणवतं ही बिल्डिंग खूप जुनी झाली आहे, उगाच ती अचानक जर पडली तर लॉस होईल, पाडून टाका या पद्धतीनं. ठीक आहे. टर्न असाइड दिलेलं आहे. टू डेव्हिएट फ्रॉम ऑर टू अव्हॉइड. हे शब्द इम्पॉर्टंट आहे. टू डेव्हिएट फ्रॉम ऑर टू अव्हॉइड. च्यापासून दूर जाणे किंवा दिशा बदलणे. वी मस्ट नेवर टर्न असाइड फ्रॉम द पास्ट ऑफ ऑनेस्टी. आपण आपल्या जीवनामध्ये ऑनेस्टी कधी सोडायची नाही. लक्षात ठेवायचं. जीवनामध्ये चांगले वाईट प्रसंग येत असतात, परंतु प्रामाणिकपणाला पाठ फिरवायची नाही. प्रामाणिकपणा जो आहे हा आपल्याला कंटिन्यू ठेवायचा आहे. लक्षात ठेवायचं. टर्न अगेन्स्ट नावाची फ्रेझल वर्ब आहे. टू बिकम अनफ्रेंडली टू. च्या विरुद्ध जाणे. टर्न ओव्हरचा अर्थ काय होतो? च्या विरुद्धी जाणे. लक्षात ठेवा. ऑल हिज फ्रेंड टर्न अगेन्स्ट हिम. ऑल हिज फ्रेंड टर्न अगेन्स्ट हिम. त्याच्या विरोधात गेले. टर्न डाऊन म्हणजेच काय? टू रिफ्यूज ऑर टू रिजेक्ट. नाकारणे, फेटाळणे असा अर्थ होतोय. नाकारणे किंवा फेटाळणे त्याला टर्न डाऊन असं बोललं जातं. ठीक आहे. टू बँक मॅनेजर टर्न हिम डाऊन फॉर अ लोन. एक व्यक्ती लोन घ्यायला बँकेत गेला. मॅनेजरने विचारलं तुझ्या 2-3 वर्षाचा ITR रिटर्न दाखव. IT रिटर्न, इन्कम टॅक्स रिटर्न. त्याच्याकडं इन्कम टॅक्स रिटर्न जे पाहिल्याच्या नंतर कळतं तुझी अमाऊंट लोनसाठी मागतोय, ती अमाऊंट तुला देऊ शकत नाही, कारण तुझे इन्कम टॅक्स रिटर्नवरून कळतं का तुझी इन्कम खूपच कमी आहे आणि तू जास्त डिमांड करतोय. म्हणून तो जो बँक मॅनेजर आहे त्याचं जे काय लोनची डिमांड होते त्यांनी काय केली? ती नाकारली. बघा अशा प्रकारे काय उदाहरणं येतात. आय नो ही कॅन नॉट टर्न डाऊन सच अ गुड जॉब. मला अशी खात्री आहे का तो अशा चांगल्या प्रकारची नोकरी नाकारू शकत नाही. टर्न डाऊन समजून घ्या. पुढे टर्न डाऊनचा दुसरा अर्थ दिलेला आहे टू रेड्यूस ऑर टू डिक्रीज. कमी करणे अर्थ होतो. कॅन यू टर्न द हिटिंग डाऊन. टर्न डाऊनचा अर्थ काय होतो? कमी करणे, डिक्रीज. लक्षात ठेवायचं. टर्न इंटू नावाची फ्रेझल वर्ब आहे. टर्न इंटूचा अर्थ काय होतो मित्रांनो? टू चेंज इंटू, टू ट्रान्सफर इंटू. च्यामध्ये परिवर्तन करणे. टर्न इंटूचा अर्थ काय होतो? च्यामध्ये परिवर्तन करणे. लक्षात ठेवायचं. द मॅजिशियन टर्न द फ्लावर इंटू अ पॅरेट. म्हणजे पूर्णपणे फॉर्म बदलायचे, एका वस्तूचं दुसऱ्या वस्तूत रूपांतर करणे. बरोबर. याला टर्न इंटू असं बोललं जातं. परिवर्तन करणे. टर्न ऑफ, स्विच ऑफ हा कॉमनच आहे. टर्न ऑन, ॲक्टिवेट म्हणजे चालू करणे, बंद करणे हे कॉमन फ्रेजेस आहे. टर्न आउट इट मीन्स टू प्रोड्यूस, टू प्रूव्ह टू बी ऑर टू कम. उत्पादित करणे, सिद्ध करणे.
काय उत्पादन करण्याला टर्न आउट असं बोललं जातं. सी टर्न आउट टू बी अ गुड सिंगर. ती एक चांगला सिंगर हे तिनं सिद्ध करून दाखवलं. सिद्ध करणे. द कंपनी टर्न्स आउट 200 कार्स अ डे. जी कंपनी आहे ती दररोज 200 कारचं उत्पादन करते. टर्न्स आउट ह्या पद्धतीनं. टर्नअप नावाची फ्रेज आहे. टू अपियर ऑर टू ऑकर, एखाद्या ठिकाणी उपस्थित राहणे किंवा डिस्कवर समथिंग. टर्नअपचा अर्थ डिस्कवर होतो सापडणे. असे दोन अर्थ लक्षात ठेवायचं. टर्न टू नावाची फ्रेजल वर्ब आहे. हिचा अर्थ होतो मित्रांनो टू आस्क फॉर सपोर्ट ऑर हेल्प. टर्न टूचा अर्थ काय होतो एखाद्याला मदतीचा हात मागणे. सपोर्ट ऑर हेल्प मदतीकरता सल्ला घेण्याकरता एखाद्या व्यक्तीकडे वळणे. असे काही फ्रेजल वर्ब तुम्हाला माहिती असावेत. आता एक मध्येच राहिली होती ती या ठिकाणी कंटिन्यू करूया. ले बाय नावाची फ्रेजल वर्ब आहे. तर ले बायचा अर्थ होतो मित्रांनो टू सेव्ह, साठवून ठेवणे. तर हे जे क्रियापद आहे हा IMP आहे मित्रांनो. याचा भूतकाळी रूप वापर करताना विशेष काळजी घ्या. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. ले ऑफ नावाची दुसरी फ्रेजल वर्ब आहे टू डिसमिस टेम्पररीली. एखाद्याला कामावरून तात्पुरत्या स्वरूपात काढून टाकणे. काय असं होतो एखाद्या व्यक्तीला कामावरून तात्पुरत्या स्वरूपात तुम्ही काढून टाकताला ले बाय असं बोललं जातं. लक्षात ठेवायचं. सॉरी ले ऑफ असं बोललं जातं. दिस कंपनी लेड ऑफ 3000 वर्कर्स इन 2019. समजून घ्या. पुढे दिलेलं आहे ले ऑन. इट मीन्स टू प्रोव्हाइड, टू मेक अवेलेबल. सुविधा पुरवणे, उपलब्ध करून देणे अशा पद्धतीनं. ठीक आहे. एक्स्ट्रा बसेस विल लेड ऑन फॉर द गणेश फेस्टिवल. सुविधा उपलब्ध करून देणे. ले ऑन असं बोललं जातं. प्रत्येक फ्रेजल वर्ब काळजीपूर्वक वाचायची. फक्त काळजी एक घ्या अभ्यास करताना. एकदम सगळ्या वाचायच्या नाही. शेवटी आता मी लेक्चर घेतो ना, मला थोडंसं लिमिटेशन आहे. लक्षात ठेवा. म्हणून मी काय करतो की एका याच्यामध्ये मला जास्तीत जास्त घ्यावे लागतील. बरोबर आहे. पण ज्यावेळेस तुम्ही लेक्चर ऐकाल किंवा ज्यावेळेस तुम्ही नोट्स वाचाल त्यावेळेस ग्रुप करा. थोडे वाचा. जेणेकरून ते जे वाचाल ते प्रॉपरली मेमराईज होईल. त्याचा उपयोग तुम्हाला होईल. लक्षात ठेवा. ले डाऊन नावाची फ्रेजल वर्ब आहे. इट मीन्स टू सरेंडर, सॅक्रिफाईस ऑर टू फॉर्म्युलेट रोल्स एक्सेट्रा. एकतर नियम घालून देणे असा अर्थ होतो किंवा शरण जाणे, बलिदान करणे. आपण एखाद्याला शरण जातो किंवा एखादी संस्था आहे ती स्वतःचे नियम तयार करून इतरांना सांगते. याला ले डाऊन असं बोललं जातं. धिस इन्स्टिट्यूशन हॅड लेड डाऊन द रूल्स फॉर ऑल स्टुडंट. सर्व विद्यार्थ्यांसाठी काही नियम आणि नियमावली लागू केलेली आहे. ले डाऊन. पुढचा दिलेला आहे मित्रांनो ले असाइड नावाची फ्रेजल वर्ब आहे. ले असाइड इट मीन्स टू कीप अपार्ट ऑर टू सेव्ह. साठवणे किंवा बाजूला काढून ठेवणे. आय लेड असाइड 10,000 रुपीज फॉर हेल्थ इन्शुरन्स. बरोबर आहे. मी 10,000 रुपये अशाने हेल्थ इन्शुरन्ससाठी बाजूला काढून ठेवतो. छोटे उदाहरणं लक्षात ठेवायचं. ले अप नावाची फ्रेजल वर्ब आहे. ले अप इट मीन्स टू स्टे इन बेड बिकॉज ऑफ इंजुरी, इलनेस. तुम्ही आजारी पडलेला आहे, तुम्हाला काहीतरी जखम, इजा झालेली आहे आणि त्यामुळे अंथरुणावर पडून राहणे. त्याला ले अप असं म्हणता येईल. आजारपणामुळे अंथरुणावर खिळणे. बरोबर आहे की नाही. माय यंगर सिस्टर हॅज बीन लेड अप विथ द फेवर फॉर 2 days. समजून घ्या उदाहरणं. पुढे दिलेले मित्रांनो सेटअप हे एक मध्ये राहिलं होतं ते आता मी एवढं कंटिन्यू करतोय. सेटअपचा अर्थ होतो टू कन्स्ट्रक्ट, टू इस्टॅब्लिश ऑर टू अरेंज. बरोबर आहे की नाही. व्यवस्था करणे. माय अंकल सेटअप दिस इन्स्टिट्यूट इन 2010. स्थापन करणे, इस्टॅब्लिश करणे. सेट इन इट मीन्स टू बिगिन, सुरुवात करणे. सेट आउट इट मीन्स टू स्टार्ट ऑर टू डिपार्ट, प्रवासाला सुरुवात करणे. लक्षात ठेवा. सेट फोर्थ नावाची एक महत्त्वाची इडियम आहे. सेट फोर्थ इट मीन्स टू प्रेझेंट ऑर टू डिस्क्राईब समथिंग, व्यक्त करणे. काय अर्थ त्याचा प्रेझेंट ऑर डिस्क्राईब समथिंगमध्ये व्यक्त करणे हे लक्षात ठेवायचं. ह्या छोट्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. द चीफ जस्टिस ऑफ इंडिया सेट फोर्थ हिज व्ह्यूज ऑन द सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट CAA. सेट फोर्थ म्हणजे काय डिस्क्राईब करणं. ह्या छोट्या गोष्टी समजून घ्या. आणि शेवटची स्लाईड आहे याच्यामधली ते म्हणजे सेट अबाउट नावाची फ्रेजल वर्ब आहे. स्टार्ट डुईंग समथिंग, एखादं कार्य करायला सुरुवात करणे, याला सेट अबाउट असं म्हणता येतं. थॉमस हार्डी सेट अबाउट रायटिंग नॉवेल्स इन 1865. काय अर्थ होता 1865 अशा प्रकारे समजून घ्या. सेट ऑन किंवा सेट अपॉन नावाची फ्रेजल वर्ब आहे.
याचा अर्थ होतोय टू अटॅक समबडी सडनली, एखाद्यावर अचानकपणे हल्ला करणे. सेट ऑन, द टायगर सेट ऑन द डिअर अँड टॉर्न इट इन टू पीसेस. जे टायगर आहे तो अशानं त्यांनी एका हरणावर झडप मारली, त्याला पकडलं आणि त्याला अक्षरशः तोडून टाकलं, फाडून त्याला खाऊन टाकलं. बरोबर आहे. सेट ऑन म्हणजे त्याच्यावर अचानक हल्ला केला, लक्षात ठेवायचं. आणि सेट असाइड इम्पॉर्टंट आहे, टू कीप समथिंग फॉर अ स्पेसिफिक पर्पज, बाजूला काढून ठेवणे. मग ते पैसा असेल किंवा वेळ असेल, दिवसभराचा शेड्यूलमधलं एक वेळ तुम्ही बाजूला काढलेला. बाजूला काढला म्हणजे पिशीत घालून नाही ठेवला. का? या वेळेला मी दुसरं काहीच करणार नाही, या वेळेला मला अशाच गोष्ट करायच्या. किंवा मी 10 रुपये जर दिवसाला कमवतो, या 10 रुपयातले 2 रुपये मी बाजूला काढून ठेवतो, जेणेकरून भविष्यासाठी वापरता येतील, या पद्धतीनं. बरोबर आहे. सेट असाइड म्हणजे बाजूला काढून ठेवणे किंवा टू इग्नोर, दुर्लक्षित करणे, असे 2 अर्थ निघतात. त्यामुळे मित्रांनो, वी नीड टू सेट असाइड आवर डिफरन्सेस अँड बिगिन टू हेल्प वन अनदर. आपण आपल्यामधले जे मतभेद आहे ते बाजूला ठेवायला पाहिजे, दूर ठेवायला पाहिजे, दुर्लक्षित करायला पाहिजे आणि परत मित्रासारखे वागायला पाहिजे. बरोबर आहे. अशा आपण जवळपास 226 फ्रेझल वर्ब पाहिल्यात. मला वाटते ही संख्या तलाठी किंवा सरळ सेवांसाठी पुरेशी आहे. तर हे जे लेक्चर आहेत हे व्यवस्थितपणे ऐका एकदा काळजीपूर्वक. तुम्हाला याच्या मी नोट्स पण देतो आहे PDF फॉर्मॅटमध्ये. कंपल्सरी लेक्चर सुरू व्हायच्या आधी त्या लेक्चरमध्ये ती नोट्स एकदा वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला लेक्चर ऐकताना त्या नवीन वाटणार नाहीत. हे इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा तुम्ही याच्यातून जाता तेव्हा तुम्हाला फ्रेझल वर्बची एक आयडिया येऊन जाते चांगली. आता उद्याच्या म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये फ्रेझल वर्ब या घटकावर आयोग प्रश्न कसा विचारेल यावर आपल्याला एक छोटासा ॲप्रोच ओरिएंटेड लेक्चर घ्यायचा आहे. त्या लेक्चरमध्ये TCS किंवा IBPS पॅटर्नमध्ये या टॉपिकवरचा प्रश्न कसा असू शकतो ते डिस्कस करूया. चला, आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी थांबायचे आपल्याला. नेक्स्ट लेक्चरमध्ये याचा ॲप्रोच घेऊन आपण पुन्हा भेटूया. थँक्यू.